श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि हा जो श्रावण महिना आहे तर खूप खास मानला जातो. कारण का, जवळजवळ 75 वर्षानंतर असा योग आलेला आहे की श्रावणाची सुरुवात ही सोमवारी झालेली आहे आणि श्रावणाची समाप्ती सुद्धा देखील सोमवारीच होणार आहे. या श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शिवशंकरांची भरपूर सेवा करत असतो, त्यांची आराधना करत असतो. भगवान शिवशंकर हे असे एक देवता आहेत ना, भक्ताच्या छोट्याशा भक्तीला सुद्धा खूप लवकर प्रसन्न होत असतात. आपल्या जीवनातले दुःख, दारिद्र्य, अडचणी, दोष दूर करण्यासाठी आपण शिवशंकरांची जर उपासना केली तर कधीच कोणतंच दुःख हे आपल्यापर्यंत येत नाही. कारण या सृष्टीची, या पृथ्वीची रचना केलेली आहे त्यांनी. तर असा कोणता व्यक्ती आहे तो शिवशंकरांची पूजा करत नाही? भूत, प्रेत, पिशाच, त्याच्यानंतर जीव, जंतू, पशु, पक्षी, प्राणी, झाडे, झुडपे, मनुष्य सर्वच ही भगवान शिवशंकरांची उपासना करत असतात. त्याच्यामुळेच आपण त्यांना पशुपतीनाथ या नावाने ओळखत असतो. तर या पवित्र अशा श्रावण महिन्यामध्ये, श्रावण महिना संपेपर्यंत आपण खूप सेवा करतो शंकरांची. असे काही शंकर आपल्याला काही संकेत देत असतात. ह्या संकेतावरून समजून घ्यायचं की आपली जी सेवा आहे तर ती त्यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि नक्कीच जी काही तुम्ही इच्छा त्यांच्याकडे मागितलेली आहे तर ती इच्छा आपली नक्कीच पूर्ण होणार आहे. फक्त इच्छेसाठीच नाही तर आपण सेवा का करतो, एक आपल्या मनाला शांती मिळावी, घरामध्ये शांती व्हावी, घरामध्ये सुद्धा सुख समृद्धी नांदावी, यासाठी आपण सेवा करत असतो. तर आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये असे काही संकेत दिसतात, असे काही जीव असतात ते आपल्या घरामध्ये दिसले किंवा इतर आजूबाजूला कुठे किंवा घराच्या बाहेर कुठे आपल्याला दिसले तर समजून जायचं की शंकराची आपल्यावरती कृपा झालेली आहे आणि त्याचबरोबर आपलं घरे सुखी, समाधानी आणि आयुआरोग्यामध्ये राहणार आहे. तर कोणकोणते संकेत आहेत त्याबद्दलची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत आणि कोणकोणते जीव आहेत हे जर आपल्याला दिसले तर समजून जायचं की आपल्यावर शंकराची कृपा झालेली आहे. तर आता सर्वात प्रथम आणि महत्त्वाचं, हा महिना जो संपणार आहे तोपर्यंत तुम्हाला कधीही ह्या जर जीव दिसले तर समजून जा की आपल्या नशिबाचा नक्कीच भाग्योदय हा होणार आहे. सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं, हे आता जे काही मी जीव तुम्हाला सांगणार आहे हे तुम्हाला स्वप्नात दिसले किंवा प्रत्यक्षात दिसले तरीही समजून जा की घराचा नक्कीच भाग्योदय होईल. जर तुम्हाला स्वप्नामध्ये घुबड दिसलं, घुबड जे असतं तर ते माता लक्ष्मीचं वाहन आहे. तर तुम्हाला जर घुबड दिसलं कुठेही स्वप्नात किंवा प्रत्यक्षात जर घुबड दिसलं तर समजून जा की माता लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये आगमन होणार आहे आणि आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, शांती, आयु, आरोग्य याची बरकत होणार आहे. त्याच्यानंतर दुसरा जो जीव आहे ज्याला आपण नंदी म्हणतो, नंदी हे भगवान शिवशंकरांचं वाहन आहे आणि पवित्र श्रावण महिन्यामध्ये जर आपल्याला कुठे नंदी दिसला तर त्याची पूजा करायला अजिबात विसरू नका. कोणत्या रूपामध्ये भगवान शिवशंकर हे आपल्या घरामध्ये येतील याची आपल्याला सुद्धा खात्री नसते. त्याच्यामुळे जर नंदी तुम्हाला स्वप्नात दिसला किंवा मग तुमच्या आजूबाजूला कुठे दिसला तर समजून घ्या की आपल्या घराचा भाग्योदय हा नक्कीच होणार आहे. त्याच्यानंतर पुढचा जो जीव आहे काळ्या मुंग्या, काळ्या मुंग्या ह्या आपल्या घरामध्ये समृद्धी, शांती, आयु, आरोग्याची बरकत घेऊन येत असतात. त्यामुळे जर तुमच्या घरामध्ये काळ्या मुंग्या आल्या तर आपल्या घराचा नक्कीच भाग्योदय हा होणार आहे आणि घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदणार आहे. त्याच्यानंतर पुढचा जो जीव आहे तो म्हणजे पाल जर तुम्हाला तुमच्या घराच्या भिंतीवरती वरती चढताना दिसली तर समजून जा की नक्कीच माता लक्ष्मी आपल्या घरावरती प्रसन्न झालेली आहे. तुमच्या घरामध्ये जर तुम्हाला आजूबाजूला कुठे चिमण्या दिसल्या तरीही माता लक्ष्मीचा तो संकेत असतो की ती आपल्या घरामध्ये प्रवेश करणार आहे. स्वप्नामध्ये तुम्हाला भगवान शिवशंकरांची मूर्ती दिसली, त्यांची पिंड दिसली तर याच्यापेक्षा चांगला संकेत हा असू शकत नाही. त्यामुळे होईल तेवढी सेवा ही भगवान शिवशंकरांची करण्याचा प्रयत्न करा. कोणत्या रूपात, कोणत्या पद्धतीने ते आपल्याला दर्शन देतील हे आपल्याला सुद्धा माहीत नसतं. तर त्यामुळे ह्या ज्या
तुम्हाला आता संकेत सांगितलेले आहे. हे संकेत किंवा हे जे जीव आहेत तर ते तुम्हाला दिसले तर नक्कीच आपल्यावरती भगवान शिवशंकरांची कृपा होत असते. फक्त त्या गोष्टीवरती आपला विश्वास पाहिजे. तुम्हाला हे जीव दिसले आणि तुम्ही जर अंधविश्वास दाखवला तर कोणताही फायदा त्याचा आपल्याला होत नाही. त्यामुळे विश्वास ठेवा आणि जर दिसलेच तर नक्कीच समजून जा की आपल्या घराचा भाग्योदय हा नक्कीच होणार आहे. चाललेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत, एका नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.